आज माझ्या भविष्यात काय लिहिलंय माहितीये का? प्रकृतीची काळजी घ्या, आजारी पडण्याची शक्यता आहे. तरी सकाळी उठल्यापासून ना मला अशक्तपणा जाणवत होता. काही खाण्याची इच्छाच नव्हती. शोभे, ताप आले का ग मला? काही ताप बीप नाहीये. हा. शोभे, आहेस का ग घरी? हो हो, कुठे जाणार? या या. अरे काय आज पहिला मंडळ सगळं इकडे कुठे? ती भिशी काढायची ना, या महिन्याची भिशी काढायची ना. अरे हो, विसरलेच होते मी. अगं आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं यावेळेला भिशी तुझ्याचकडे काढायची. हो, चांगली पार्टी करूया मस्त. वहिनी चालेल ना? हो हो, चालेल ना. काय ग माधुरी, गेल्या वेळेला शेवटची भिशी तुलाच लागली होती ना? हो. आता यावेळेला पहिली भिशी अंजलीला लागायला हवी. अगं बाई, नाही नाही, मला लागणार भिशी. का ग बाई? माझ्या घरी करताय ना, आणि तसंही माझा लकी ब्लाऊज घालणार आहे मी, त्यामुळे मलाच लागणार भिशी. लकी ब्लाऊज? त्या ब्लाऊज मुळे खूप वेळा मी लकी ड्रॉ जिंकलीये. आता फेस्टिवल सीझन सुरू होतो, सो मी नवीन स्कीम लॉन्च करते. फेस्टिवल स्कीम रेडी इन 24 आवर्स. म्हणजे कुठल्याही कस्टमरने दिलेली ऑर्डर कुठल्याही परिस्थितीत 24 तासाच्या आत पूर्ण करायची. आय नो इट्स डिफिकल्ट, बट इट इज नॉट इम्पॉसिबल. आपल्यासाठी हे एक चॅलेंज आहे. काय झालं? चॅलेंज आहे ना, म्हणून टाळ्या वाजवतोय. चॅलेंज पूर्ण झाल्यावर टाळ्या वाजवायच्या असतात मोहन म्हात्रे, आधीच नाही. हो हो हो, चुकलं चुकलं. आणि या मार्केटमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर 2 पावलं पुढे जाऊन हे चॅलेंज पूर्ण करावंच लागणार. आणि हे चॅलेंज पूर्ण केल्याचा तुम्हाला सुद्धा फायदा होणार. तो कसा काय? जी कोणी व्यक्ती 24 तासाच्या आत हे चॅलेंज पूर्ण करेल तिला एक्स्ट्रा बोनस सुद्धा मिळणार. मॅडम, एक प्रश्न विचारू? बोल ना. समजा दुसऱ्या कुणामुळे आपल्याला ही ऑर्डर 24 तासात जर पूर्ण करता नाही आली तर 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला हे बुटीक सोडावं लागेल. म्हात्रे, ऐकलत का? हो हो. चला आता पटापट कामाला लागा. चला. मोहन म्हात्रे, काय चाललंय तुमचं? आजवर तुमच्यामुळे मला खूप नुकसान सहन करावं लागलं. आता ह्याच्या पुढे अजून नुकसान सहन करावं लागणार नाही, एवढं मात्र बघा. ही स्कीम सक्सेसफुल झाली तरच आपल्या बुटीकला फायदा होणार आहे. त्यामुळे आता कामचुकारपणा सोडा. नाही नाही नाही. काय नाही? नाही म्हणजे कामचुकारपणा करणार नाही. आतापर्यंत एकही काम तुम्ही धड वेळेत पूर्ण केलेलं नाहीये. मॅडम, या वेळेला नक्की प्रयत्न करीन. प्रयत्न नाही, मला रिझल्ट हवेत. आणि ह्याच्या पुढे एकदा जरी उशिरा आलात ना तरी मी तुम्हाला बुटीक मधनं काढून टाकेन. नको नको ना प्रश्न. काय नको? नाही, हो हो, कळलं मॅडम, कळलं. सो बी केअरफुल. दिसतच नाही. हो ग, बघून बघते, कुठे दिसतच नाही. कुठे गेली? आई, कोणाबद्दल बोलतेस तू? अगं भानू, सकाळपासून बघते, कुठे दिसतच नाही. अगं असेलच कुठेच कुठेतरी. नाही, मी तिला मास्टर डे बरोबर बघितलं होतं ग. हा, ती डबा आणि हेल्मेट घेऊन गेली. म्हणजे जरा जास्त बोलत होती. जरा तिला लांब ठेवा.
तरी गडबड दिसते मला तिच्या. आई मला ब्लाऊज सापडत नाहीये त्याचं टेन्शन आहे. तू काय मोहन्याला घेऊन बसलीस बाजूला हो. शोभे मी काय सांगते ती बाई मला चांगली वाटत नाही. आई ती भानू आल्यापासून तुझे सुरू झाले. जेवणाच्या वेळी तशी वागलीस आणि आता सुद्धा तशीच वागतेस. त्या शेजारच्या चाळीतली ती सुवर्ण माहितीये ना तुला? हा अगं तिचा नवरा आणि घरात काम करणारी तिची ती बाई दोघांच्यात लफडं चालू होतं. सुवर्णाने रंगे हात पकडला. मी ना आता अजिबात मस्करी करण्याच्या मूड मध्ये नाहीये. मोहन आणि लफड अगं मी फसले दुसरी कोणी फसणार नाही. शोभे मी मस्करी करत नाहीये. आई मला ना तू ब्लाऊज शोधायला मदत कर नाही तर जरा गप्प बस. शोभे आई शोभे काय आहे? फरसाण थांबले आहे तिथे डब्यात जा घे. मोहन्यानेच ब्लाऊज कुठेतरी ठेवलं असणार. येऊ दे त्याला बघते त्याच्याकडे. मी सारखं सारखं असं माझ्याकडे बघत राहू नका. मला काम करू द्या ना. मी सारखं असं इकडे तिकडे करू नका ना. ओ म्हात्रे, तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा हा. मला नका शहाणपणा शिकवू. नाही 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 शिकवत. तुम्ही म्हणाला होतात ना मला तुम्ही त्रास देणार नाही. मग शांत राहा ना. हे माझं मशीन नाही चालत आहे ग. ऐक माहित काय झालं. खूप सेलिब्रिटीज आमचे रेग्युलर कस्टमर सुद्धा आहेत. पण मला जरा अर्जंट शिवून हवाय. मग तू करेक्ट ठिकाणी आली. हे बघा मी नवीन स्कीम लॉन्च केली. तू तुला हवं ते डिझाईन निवड. 24 तासाच्या आत तुला ड्रेस शिवून मिळेल. हो वाव दॅट्स रिअली व्हेरी नाईस. येस इजंट इट मॉम? डन. आपण माझा ड्रेस इथेच शिवून घ्यायचा. येस डिअर. मोहन म्हात्रे हो जरा मेजरमेंट्स घ्या. हा मी मग मी घेऊ. नाही मी घेतो ना. या 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 या. तुम्ही तुमचा मेजरमेंटचा एखादा ड्रेस नाही काढला? सॉरी काय होतंय मोहन म्हात्रे? नाही काय काय मेजरमेंट घेतोय. मोहन काय झालं? मला नाही जमत आहे. काय म्हणाला? नाही नाही काय नाही घेतो काय ना. होतंय मोहन म्हात्रे? नाही काय नाही घेतो मेजरमेंट घेतोय. ये आपण हात बसूया. ये मेजरमेंट्सच आहेत घे ना. हो हो. थँक्यू. वेलकम. शोभे हा एवढा सगळा पसारा करण्यापेक्षा मी काय म्हणते नवीनच का ब्लाऊज घेत नाहीस तू? आई तो ब्लाऊज माझ्यासाठी किती लकी आहे तुला माहितीये ना. तुला आठवत नाहीये का आपल्या चाळीमध्ये नाही का दिवाळीला लकी ड्रॉ होता तेव्हा मला टिकल्यांचं पाकिट आणि लिपस्टिक मिळाली होती. आठवते का? हो हो आठवते ना. काय सारखी सारखी दिवाळी नसते ना ग. तेव्हा दिवाळी होती आता भीती आहे. आई तुला ब्लाऊज शोधायला मदत करायची नसेल ना खाली जाऊन बस जातो.
कुठे ठेवलं ना? त्या मोहनचाच एवढा पसारा असतो ना, असं वाटतं ना हे सगळं उचलावं आणि खाली फेकून द्यावं. त्या मोहन्याने ना कुठेतरी ठेवला असणार ब्लाऊज. उभे एक सांगू का तुला? हा? आपण ना त्याच कलरचा नवीन ब्लाऊज घेऊया. आई नको ती आयडिया नको ना देऊ. गप्प बस ना जरा. बर मी सांगितलेलं तुला पटत नाहीये ना? बोललेलं हा हे बरं. कुठे सापडला? सापडला ब्लाऊज. सापडला? हो गंगेत घोडण हालत. तुला सांगते आता बघ विशी मलाच लागणार. अगं, काय झालं? काय नाही थोडासा घुसवलाय पण होणे आला ना की त्याच्याकडनं टिप मारून घे. माझा लक्की ब्लाऊज. कामाच्या बाबतीत मॅडम कडक आहेत पण पगार अगदी वेळेवर देतात हो. मला पण नेक्स्ट वीक मुलीची फीस भरायची. अगं मलाही घराचे हप्ते भरायचे. बरं झालं चेक मिळाला. आणि मला शॉपिंग करायची. अय्या काय शॉपिंग? अगं मंगळसूत्र दिले बनवायला, ते बाई, आणायचे, मुलांसाठी नवीन कपडे घ्यायचे. मॅ कम इन मॅडम. कमेन बोला काय काम? मॅडम ते पगार. तुमचा पगार उद्या मिळेल. मॅडम बाकीच्या सगळ्यांचा पगार आज झाला आणि माझाच उशिरा. तुम्ही बुटीकला उशिरा येता ना म्हणून तुमचा उशिरा पगार मिळेल. मॅडम माझी स्कूटर बंद पडते, काय करणार? अहो मग बसनी येत जा आणि वाटेल ती कारण मला देऊ नका. कधी स्कूटर बंद पडली, कधी घरी पाणी चाललं नाही, कधी मी आजारी होतो. आतापर्यंत एकदा तरी बुटीक मध्ये वेळेवर आलायत तुम्ही? मॅडम उद्यापासून रोज वेळेवर येण्याचा प्रयत्न करेन आणि कामही पूर्ण करेन. हे साक्षीचं मटेरियल आहे. आर्ट डिझाईन सुद्धा आहे. व्यवस्थित कट करून उद्या आणा. बरं. उद्या सकाळी 9 पर्यंत काम झालेलं पाहिजे. हो मॅडम ठीक आहे. मग मात्रे अतिशय महाग कापड आहे. काम नीट झालं पाहिजे. आज पगार झाला असता तर बरं झालं असतं. माझा आणि माझ्या बुटीकच्या रेप्युटेशनचा प्रश्न. जर ह्यात काही चूक झाली ना तर मी तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकेन. मॅडम निघा आता आणि हात चालवा पटापट. पगार नाही आणलास तर घरी कशाला आलास? मॅडम पगार नाही दिला. तिला काय धाड भरली तुझा पगार न द्यायला? काय? अरे बिल कशी भरू मी? हे रिकामी डबे काय भरू त्यात? ह्या चिंध्या का सिलेंडर संपलं म्हणून चिंतेची शेकोटी करू? अगं ते उडवू नको ते कापड. उद्या मला पाहिजेत, माझी नोकरी जाईल. असं काय करतो? जाऊ दे नोकरी. काय उपयोग त्या नोकरीचा? तसंही मास्टरड्या म्हणून काम करतोस त्या बुटीक मध्ये. अरे काय उपयोग अशा पैशाचा जे वेळेवर मिळत नाही? त्या भिशीतल्या बायका येणार सगळ्या आपल्या घरी. काय देऊ त्यांना? आपलं हे थोबाड. अरे देवा भिशीवरनं आठवलं. काय 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 बाजूला हो रे. हे घे ब्लाऊज. टीप मारून दे. अरे, टीप मारून देतो जरा काम संपलं की. नाही आत्ताच्या ताप. मारतो 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 मारतो. लाईट बंद कर आता. झोपू दे मला. करतो हे जरा काम आटोपतो आणि करतो. नाही तुला माहिती आहे ना लाईट मध्ये मला झोप लागत नाही. बंद कर. हो, कर.
हो हो सॉरी चुकून पडलं. एक तुकडा गेला कुठे? अरे बापरे, एक तुकडा कुठे गेला? काम नीट झालं पाहिजे. जर ह्यात काही चूक झाली ना तर मी तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकेन. नोकरी जाणार बहुतेक माझी. मोहन चहा दे. ओ चहा देतो. मी करते ना, थांबा. तुला हातात दिले ते काम कर ना. तो देतोय ना. अरे आण लवकर. देतो चहा देतो. एक मिनिट. शोभा, एक गोंधळ झालाय. आता काय? नाही, ते काल रात्री मी कटिंग करत होतो ना कपड्याचं, त्यातलं एक म्हणजे असा हाताचा कापडाचा तुकडा मिळत नाही. मग मी काय करू? नाही तू ते उडवलेस ना असे कपडे. म्हणजे मी हरवला? नाही हरवला मी, तू फक्त उडवलास. ते मिळत नाहीये, तो कपडा मिळाला नाही तर माझी नोकरी जाईल ना. मोहन्या, तुला काय घालायचं तो गोंधळ घाल. तर आईकडे जाऊ दे. आता काय गोंधळ. नोकरी मालक, हो. मालक काय कापड आणू का? जादू वगैरे करू नका प्लीज. मग मी काय करू? शोधा ना, इकडे कुठेतरी शोधा, मिळेल तुम्हाला. शोधा. फोन. बापरे, फोन म्हणजे मॅडमचा फोन असणार. काय सांगू त्यांना. मॅडम. हॅलो. मोहन म्हात्रे, काम पूर्ण झालं ना? काम पूर्ण झालंच पाहिजे. मॅडम ना कसं सांगू, माझ्याकडनं एक तुकडा हरवलाय. ते मोहन म्हात्रे, लक्ष कुठे आहे तुमचं? हो. आणि वेळेवर या. नवीन स्कीमची पहिली ऑर्डर आहे ही. प्लीज यात काही गोंधळ घालू नका. जर काही गोंधळ घातला तर याद राखा. मालक, कपडा सापडला. काय सापडला? नाही काय नाही सापडला नाही. मी येतो मॅडम, ऑफिसला येतो. ठेवतो फोन. सापडला, कपडा सापडला. वा. मालक, हो. मी येऊ तुमच्या बरोबर? नको, तुम्ही नका येऊ. माझं कामात लक्ष लागत नाही. परत मोजायला पाहिजे. काय आहे? कापड. मोहन्या, अजून गेला नाहीस का? हो, जातो. उशीर होतोय. येत जातो. हा ना. करता वाचली. आज तरी होणार आहे का पगार? होणार आहे ना. शोभा, आज संध्याकाळी मी थोडं लवकर येतो. आपण दोघं मग बाहेर जेवायला जाऊया. कुठे जाऊया? पावभाजीच्या गाडीवर का चायनीजच्या गाडीवर? बरं ठीक आहे. लवकर तर ये, मग बघू. तशी आज मला पिशी लागणार आहे. वा, म्हणजे माझा पगार तुझी भिशी दोन्ही. पण जाऊया संध्याकाळी. मी जाऊ. हा, डबा. मी जरा जाऊन येते. कुठे निघालीस तू? आलेच. अगं, काल असंच म्हणालीस, आलेच, आणि गेलीस ती गायबच झालीस. अहो ताई, समधी कामं झालेली आहेत. कपडे वाळत कोण घालणार? घालायचे ना? जा लवकर. अगं जा.
आणली लगेच.